तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला माझ्या यूट्यूब चॅनल GST स्कॉलरशिप क्लासवर. GST क्लासवर. तर आजपासून आपण थोडासा रिजनिंग पण पाहणार आहोत. तर रिजनिंगसाठी तुम्हाला काय करायचे, हे मास्टर रिजनिंगची जी आर्यनची आहे ती ॲप तुम्हाला मिळून जाईल ॲप स्टोअरवर. ती डाउनलोड करून घ्याल. त्याच्यामध्ये सगळे चॅप्टर झालेले आहेत आणि मी सध्या ही प्रेफर करत आहे. प्रेफर म्हणजे कसा क्वेश्चनसाठी, कारण एक एक क्वेश्चन आपण काढून त्याच्या हे बनवून ते करून ते वेळा नाही. इथं डायरेक्ट रेडीमेड भेटते. हर टाईपचा प्रश्न आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. तर रिजनिंगमध्ये आपण पहिला चॅप्टर चालू करणार आहोत आपण. ठीक आहे. त्यानंतर मी जे सांगेन थोडाफार कोणत्या टाईपच्या येतात आणि त्यानंतर काही क्वेश्चन आपण इथं सॉल्व करू आणि जे छोटे मोठे क्वेश्चन आहेत एक्झरसाइज हर टाईपवरचे ते तुम्हाला तुमच्या ॲपमधून सॉल्व करून पाहायचे आहे. ठीक आहे. तर बघा, इंग्रजी वर्णमाला परीक्षण आहे ना, तर याच्यामध्ये जे वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न विचारू शकतात ते सगळे प्रश्न फक्त अशा प्रकारच्या ABCD नुसार काय होतील, तुमचे सॉल्व होतील. आता कुठं कुठं डायरेक्टली वर्णमाला दिलेली राहते. वर्णमाला म्हणजे तुमचा जो अल्फाबेट आहे तो A पासून Z पर्यंत दिलेली राहील. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्यानुसार सोडवायचा, नाहीतर यानुसार. कधी म्हटलं ना आपल्याला, आता मी बोलताना मराठी बोलेल पण प्रश्न आपले कसे आहेत, हिंदीमध्ये आहेत. कारण तुमचे जे मराठी तुम्हाला फक्त रेल्वेमध्ये ऑप्शन मिळेल है ना. SSCमध्ये मराठी ऑप्शन मिळणार नाही. तिथं तर मग हिंदीमध्ये सोडवा लागेल ना. तर कोणत्या बी भाषेत सोडवा. मेन आहे कन्सेप्ट समजलं तर आपण कोणत्या पण भाषेत सोडवू शकतो. ठीक आहे. तर कधी म्हटलं ना आपल्याला डावीकडून किंवा बायेसे म्हटल्यानंतर तुम्हाला गिनती कुठून सुरू करावं लागेल, इकडून. ठीक आहे. A पासून इकडे जाईल, पुन्हा इथपासून असा है ना, इथपासून पूर्ण असा. म्हणजे सपोज म्हटलं बाही से 17वां नंबर कौन सा है, तो इधर से आने का और इधर कौन है. अरे ठीक आहे. पण कधी आपल्याला म्हटलं भाई दाए से 17वां कौन सा है, दाए से, तर आपली गिनती कुठून सुरू होईल, बरोबर. तर आता एक एक गिनत राहाल का, नाही. इकडून जरी गिनल्या तरी नंबर हे वरचे पाहायचे. इथपर्यंत काय झाले असते, 13. आणि आपल्याला म्हटलं कुठून दाई से 17वां कौन सा है, तर इकडून गेला आपण इथपर्यंत काय झाले असते आपले 13. आता 14 पासून इकडे आले असते, म्हणजे हा जो 17 नंबर आहे कुठं आला असता, इथं आला असता. गोष्ट कळली. म्हणजे कोणता आला असता, जे. दायसे बाहेरसे आपला जो स्वतःचा राहते तोच. म्हणजे जसं आपण सोडवत आहोत तर या प्रकारे. तर आपला बाया प्रश्नातला बाया म्हणजे आपला बी बाया, आणि आपला दाया म्हणजे प्रश्नातला दाया. ठीक आहे. ज्या प्रकारे म्हटलं त्या प्रकारे. इथं मेन आहे प्रश्न काय म्हटलेला आहे ते नीट वाचा आणि तसं वागा, बस. दुसरं काहीच नाही. रिजनिंग जसं म्हटलं तसं वागणे. ठीक आहे. तर हे PDF आहे. याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार सांगितलेलं आहे. पहिला म्हणजे अक्षर वगैरे काय आहे. त्यानंतर तुम्हाला थोडंसं AEIOU पण माहीत पाहिजे. AEIO हे काय आहेत आपले वॉवेल्स, ज्यांना आपण काय म्हणतो, स्वर. आणि बाकीचे काय आहेत, कन्सोनंट, ज्याला आपण काय म्हणू, व्यंजन. ठीक आहे. तर किती आहेत, काय आहेत, 26 टोटल लेटर आहेत. त्यानंतर 5 आपले काय आहेत, त्याच्यातले वॉवेल्स. बाकीचे 21 का राहतील तुमचे. ठीक आहे. तर पहिला, दुसरा, तिसरा असं आपल्याला मोजता आलं पाहिजे. आता कोणकोणत्या टाईपचे याच्यावरून काय विचारू शकते, प्रश्न विचारू शकते ते बघा. त्यानंतर तुम्हाला अपोजिटवाले थोडेसे लक्षात ठेवायचे आहेत. नाही बी लक्षात ठेवलं तरी काय करायचं, सर्वप्रथम ABCD लिहून घ्यायची. रिजनिंग सोडवताना ABCD लिहिला. आपल्याला रफ पेज मिळते की नाही, रफ पेज मिळताबरोबर ABCD लिहून घ्या. झालं. मग जेवढे बी तुम्हाला ABCDवरचे जवळजवळ 4 ते 5 क्वेश्चन येतील आरामात. जास्त पण येऊ शकतात. कोडिंग डिकोडिंग ABCDवरून सोडवू शकता तुम्ही. ठीक आहे. येतील समोर, ते बघूया आपण. तर हे थोडेसे विपरीत अक्षर वगैरे माहीत पाहिजेत तुम्हाला. त्यानंतर टाईप 1 जो आहे हा काय आहे, वर्ण परीक्षण पर आधारित. वर्ण परीक्षण म्हणजे लेटरवर. ABCDमध्ये पहिला लेटर कोणता, तर दुसरा लेटर कोणता, या टाईपचे तुम्हाला विचारू शकते. जसं आता इथे एक प्रश्न उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला, वर्णमाला A से लेकर Z तक में बाहे से 16वें अक्षर के. काय म्हटलेलं आहे, बाहे से 16वें अक्षर. तर बाहे से म्हटलं तर कुठून गिनती कराल, इकडून 16वा अक्षर कोणता आला असता, हा. आता याच्या दाया बाया कोणता होईल, याच्या जर म्हणाल बाया तर इकडे जायचा, पण याच्या म्हणाल दाया तर कोणीकडे जायचा, इकडे. कारण हा लेटर आपला कुठं आला असता, इथं आला असता. गोष्ट कळली का काय म्हटलं. इथे ABCD या प्रकारे दिलेली आहे ना.
तर में से 16वें अक्षर के, 16वें अक्षर के दाहिने, दाहिने म्हटलं तर कोण्या बाजूला जाल, इकडे. हा नंबर इथं राहिला असता ना तर दाहिने तर समोर गेला असता आपण. हां म्हणजे कोणता वाला, हा वाला. हां यावाल्या नंबरच्या, त्याला थोडासा ॲरो किंवा डब्बा करून घ्यायचा ABCD मध्ये. हां त्या अक्षरच्या दाहिने से छठा अक्षर कोणसा आहे, म्हणजे याच्या नंबरपासून 6वा अक्षर. तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा कोणता आला असता आपला, V. तर बघा इथं V असेल, D ऑप्शन आहे ना. तर जसा म्हटलं तसा. तर हे वर्णमालावर आधारित येऊ शकते. कदाचित विपरीत क्रम के अक्षरों का स्थान पण आपल्याला येऊ शकते. जसं एक उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला बघा. यदि दिसत आहे का, हां काय म्हणते, यदि अंग्रेजी वर्णमाला को विपरीत क्रम से लिखा जाए. आता तुम्ही लिहित बसाल का झेड XY फलाना फलाना लिहित बसाल का, नाही. हीच ABCD आहे. इथूनच तुम्ही मागे जाऊ शकता. लिहा जाए तर हा पहिल्या नंबरवर आला असता. आपली पहिली लाईन हे बनली असती, दुसरी लाईन M पासून समोर ये पर्यंत बनली असती, बरोबर. हां तर मग काय म्हणते बघा, लिखा जाए तो दाए से तिसरे अक्षर. दाहे से म्हटलं तर आता कोणतून गिनती कराल, ये पासून. बाये म्हणलं नसतं तर पहिला अक्षर आला असता आपला झेड. गोष्ट कळत आहे का काय म्हणत आहो. हां तर दाहे से तीसरे अक्षर के बाई ओर. दाहे से तिसरा म्हटलं तर पहिला इकडून आला असता आपला हा. अरे उलटी आली असती ना, अशी आली असती. इथं कुठंतरी सी आला असता बाहेर. हां आणि त्याच्या बाई ओर म्हणजे पुन्हा रिवर्स यायचं आहे. इकडे 13वा अक्षर कोणचा आहे, तर 13वा म्हणजे आता तिकडून वापस आला असता इकडे. तर इकडे कुठून जाऊन आपण इकडे जाऊन पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा आणि 13वा कोणता आला असता, P. तर बघा आलेला आहे. सेपरेट लिहिण्यापेक्षा मी असं प्रेफर करतो. मी एकाच ABCD वरून शिकवतो, पण तुम्हाला थोडासा मग समजला पाहिजे उलटा पालटा. कारण आता इथं म्हटलं उलटी लिहिला तर हा C लेटर इकडे कुठेतरी राहिला असता आणि त्याची बाई बाजू कोणती राहिली असती, बाई ही राहिली असती, दाई ती. अरे बरोबर. तर दाहे से तिसरा म्हणजे C आणि त्याच्या बाई बाजू, त्याची बाई बाजू म्हणजे कोणती झाली असती, इकडची झाली असती. पण आपण गिनती कोणीकडे केला, इकडे, कारण आपली ABCD कुठं होती. अरे समजलं की नाही समजलं, पक्का. ओके. नाहीतर मग तुम्ही डबल ABCD पण लिहू शकता. डबल ABCD म्हणजे हा N पासून इथपासून समोर, M पासून तिकडे लिहित न्या आणि इकडे N पासून Z पर्यंत तिकडे लिहित न्या. याचा बी वापर होईल, त्याचा बी वापर होईल. कळलं काय म्हटलं. जेव्हा खाली टाईम राहते तेव्हा आपला म्हणजे सुरुवातीला 1 मिनिट तुमच्या याच्यामध्ये जाऊ शकतो. ओके. देन हां मग अजून काय होऊ शकते, प्रथम अर्धांश, विपरीत क्रमुकी स्थान वगैरे वगैरे वगैरे. अजून दुसरा टाईप आपला येऊ शकते काय, सेकंड टाईप जो होता. आता बघा याच्यावरचे हे तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. तर हे वाले जे एक्झरसाइज आहे ते तुम्ही सोडवाल. जे मास्टर एक्झरसाइज आहे ते मी सांगेन. अरे कळत आहे का, मिक्सवाली मी सांगेन. सेपरेट टाईपनुसार जे दिलेले आहेत ते कोण सोडवेल, चालेल. त्यानंतर तुम्हाला इथं टाईप 2 दिलेला असेल, अक्षर युग्म पर आधारित. युग्म मतलब आपल्याला एक लेटर, एक शब्द वर्ड दिलेला राहील आणि त्याच्यामध्ये जोडी, कोणती तरी अक्षरांची जोडी म्हणेल तुम्हाला. युग्म म्हणजे जोडी म्हणू शकतो आपण, ठीक आहे. तर बघा जसं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला कोणत्या नंबरच्या, हा 10व्या नंबरच्या. काय म्हणते, दिए गए शब्द में, कोणता शब्द दिलेला आहे आपल्याला, बिकमिंग. काय शब्द दिलेला आहे, बिकमिंग. हां थोडीशी इंग्लिशचा नॉलेज पण पाहिजे आपल्याला. कधी म्हणते या शब्दातून अर्थपूर्ण शब्द किती बनतील, 3 अक्षरी, 4 अक्षरी. तर मग तुम्हाला माहीत पाहिजेत कोणकोणते अक्षरं बनवू शकतात, आहे का नाही. तर काय म्हणते, में अक्षरों में ऐसे कितने अक्षर युग्म है जिनमें प्रत्येक में उसके 2 अक्षरों के बीच आगे तथा पीछे दोनों दिशाओं में शब्द में उत्तर उतने ही अक्षर है जितने अंग्रेजी वर्णमाला के बीच है. तर सर्वप्रथम काय करायचा, याच्या जे नंबर आहे ते लिहून घ्यायचा. बीचा नंबर, ईचा नंबर, इकडे सीचा 3, ओचा 15 आणि यमचा 13, आयचा 9 आणि यनचा 14 आणि जीचा 7. ओके. आता काय दिसत आहे तुम्हाला,
अशी पेअर पाहायची आहे ज्याच्यामध्ये या शब्दामध्ये पण तेवढेच अक्षर आहेत बीचमध्ये आणि ABCD मध्ये पण त्यांच्या बीचमध्ये तेवढेच अक्षरं आहेत। तशी कोणती पेअर दिसत आहे तुम्हाला? मला दिसली बघा, हा 5 दिसला, हा 9 दिसला, 6 7 8 9 दिसत आहे। अरे ई आणि आय यांच्या बीचमध्ये टोटल लेटर किती येऊन राहिले? ते इथं पण तीन असतील कदाचित, नाही ई आणि आय, ई आणि आय बघा, FGH दिसत आहे। अजून उलटा पालटा करून काही G आणि B मध्ये काही दिसत आहे? G आणि B मध्ये 1 2 3 4, पण B आणि G मध्ये आपल्याला किती दिसत आहे तिथं? I आणि G, I आणि G ओके किती दिसत आहेत? 1, तर इथं पण दिसत आहे 1, अरे दिसत आहे। तर असे किती पेअर भेटले आपल्याला? 2 पेअर है ना। तर बघा इथं असेल कुठेतरी 2 पेअर आहे। हां इकडे त्याचा आन्सर पण दिलेला असेल कदाचित, हा आहे 2 पेअर, नाही डी। अजून कोणता आहे? नाही हा वाला हा आहे, अच्छा हा होईल त्याचे उत्तर नाही का? हां ठीक आहे। तर अशा प्रकारचे येऊ शकतात। तुम्ही याच्यातले एक एक सांगतो तुम्हाला, नंतर मग मास्टर याच्यामधले सोडवूनच आपण, तर हे तुम्ही सोडवून घ्याल। देन हां प्रकार तिसरा कोणता येऊ शकते? अर्थपूर्ण शब्दवाला। कोणता येऊ शकते? अर्थपूर्ण शब्द है ना। अर्थपूर्ण शब्द के अक्षरों को बदलना, या फिर त्यांचे एक नाव दिलेलं राहील, त्याच्यातले काही वर्ड घेऊन तुम्हाला काय बनवावं लागेल? एक अर्थपूर्ण शब्द बनवावा लागेल। ठीक आहे। तर जसा इथं पहिला दिलेला आहे तुम्हाला, जसा बघा एक एक्झाम्पल दिलेला आहे, काय आहे? सपोज 13वा उदाहरण बघा, 13वा की 12वा? हां 12वा बघा काय म्हणते? यदि एक शब्द दिलेला आहे मेलोड्रामाटिक में पहले और 7वें अक्षर पर स्थान बदल कर ले। पहिले तर हा शब्द लिहायचा मेलोड्रामॅटिक, या प्रकारे शब्द लिहिला आपण। अरे लिहिला बरोबर आहे का? पहिले स्पेलिंग चेक करून घ्या। ओके, इसमें से पहले और 7वें अक्षर पर स्थान बदले। पहिला अक्षर कोणता आहे आणि 7वा, तर दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, तर ए इथं आला असता, यम इथं गेला असता। हां बदले इसी प्रकार दूसरे और 8वें, दुसरा और 8वा म्हणजे कोण? इथं आला असता यम, इथं आला असता ई। बदले 8वें अक्षर परस्पर स्थान बदले, आगे इसी प्रकार बदले दिए जाए। ओके, तर यलच्या ठिकाणी काय आला असता? इथं यल, इथं याला असता ना। हां मग इथं टी, इथं ओ, इथं आय, तर इथं डी आणि इथं सी, तर इथं आर। झाले असते सगळे खतम। ओके, बदलला, नवीन शब्द तयार झाला आपला। आता काय म्हणते? जसं म्हटलं तसं करायचं। हां आता काय म्हणते? जब तक छठे और 12वें अक्षर पर स्थान बदल दिया जाए। छठे कोणता होता आपला? हा होता। ओके झाला, बदलला। ओके, तो दाएं सिरे से तीसरा अक्षर क्या होगा? दाएं सिरा, दाया मतलब उजवा। हां तीसरा अक्षर कोणता आहे? ओ, तर बघा उत्तरामध्ये कुठेतरी असेल ओ आहे। जसा म्हटलं तसा, जास्त तिथे शांतपणा करत बसायचा नाही है ना। तर या टाईपच्या येऊ शकते आपल्याला ABCD वरून। ठीक आहे, देन आता हे तसेच टाईपचे दिलेले आहेत तुम्हाला। ठीक आहे, अजून आपल्याला अर्थपूर्ण शब्द के क्रमागत किंवा अर्थपूर्ण शब्द बनाना भी येऊ शकते। देखो अर्थपूर्ण शब्द चुने गए क्रमागत अर्थपूर्ण शब्द बनाना। जसा आता आपल्याला दिलेला आहे ॲडमिनिस्ट्रेशन, हा एक शब्द दिलेला आहे, दिसत आहे सगळ्यांना। यदि शब्द एडमिनिस्ट्रेशन शब्द के पहले, चौथे, 9वें, 14वें अक्षर से कोई अर्थपूर्ण शब्द बनना संभव हो तो उस शब्द में, म्हणजे जो शब्द बनेल त्याच्यामध्ये दाएं ओर से तीसरा अक्षर कौन सा होगा। ठीक आहे, तो पहिले त्या अर्थपूर्ण शब्द कोणता बनवते तो पाहा लागेल। तर शब्द निघले आपले AIR निघले।
तर त्याच्यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द बनते, तर तुम्हाला थोडीशी इंग्लिशची नॉलेज बी पाहिजे. काय बनला, रेन. तर मग काय झालं त्याच्यामध्ये, दाई ओर से तिसरा, तर दाई ओर से तिसरा कोणता आला असता, ई. ठीक आहे. तर अशा टाईपचे पण येऊ शकते. कधी कधी अर्थपूर्ण शब्द के अक्षरों से विकल्प का शब्द बनाना. जसे याच्यामध्ये 19 वाला बघा काय म्हणत आहे, निम्नलिखित विकल्प में से वह शब्द चुनिए जो दिए गए शब्द के अक्षरों का प्रयोग करके बनाया जा सकता है. म्हणजे या शब्दामध्ये जे लेटर तुम्हाला दिलेले आहेत त्याच लेटरचा वापर करू. म्हणजे एक बी लेटर असा नाही पाहिजे जो याच्यामध्ये प्रेझेंट नाही आहे, असा पण प्रश्न येऊ शकते. तर जसा मास्टर, तर मास्टरमध्ये MA आहे, पण आपल्या शब्द आलेला आहे, टी पण आहे, ई पण आहे, आर पण आहे, सगळेच आलेले आहेत. तर पहिलाच, पण याच्यामध्ये बघा डबल एम आहे, यू आहे, आय आहे का आपल्यामध्ये, नाही, आय नाही आहे सेकंडमधला, आहे का नाही. तर ते थोडंसं चेक करावं लागेल. हे सगळं कम्प्युटरवर करावं लागते. तर आपला कर्सर पट घुमला पाहिजे. अरे ठीक आहे. हे आता असं राहिलं तर आपण काय करतो, मार्किंग तरी करतो कम से कम, हा आहे तो नाही आहे. तिथं मार्किंग वगैरे काही करू शकत नाही. ठीक आहे. तर काय करायचं, तो शब्द लिहू पण शकता आपल्या पेजवर लिहून टाकायचा. आपला हात कंटिन्यू चालू पाहिजे मॅथ आणि रिझनिंग सोडताना, बिलकुल थांबता कामा नाही. इकडे प्रश्न वाचला का इकडे माहिती काढणं सुरू, इकडे वाचून राहिला इकडे माहिती काढून राहिला. रफ पेज भरपूर भेटतील, जेवढे पाहिजेत तेवढे. GKच्या क्वेश्चन सारखा हा पेन असा तोंडाकडे गेलाच नाही पाहिजे किंवा असा हल्लाच नाही पाहिजे, कारण टाईम बहुत कमी राहते. गोष्ट कळली का. थोडासा विचार केला, नाही समजला, चल बाजूले कर, त्याला बादमध्ये भेटायचा. ठीक आहे. पण थांबा नको तिथं, अपनी दुनिया में जाने का नाही. ठीक आहे. तर या प्रकारचे येऊ शकतात तुम्हाला प्रॉब्लेम. त्यानंतर हा अशा पण येऊ शकते बघा, दिए गए अक्षरों को व्यवस्थित करके अर्थपूर्ण शब्द बनाना, है ना. जैसा नीचे दिए गए विभिन्न अक्षरों की संख्याओं को इस प्रकार व्यवस्थित कीजिए जिससे अर्थपूर्ण शब्द बन जाए. तर आता आपल्याला हा दिलेला आहे, त्याच्यापासून कोणता शब्द बनू शकते बघा, MAGNET, मॅग्नेट बनू शकते. तर मग मॅग्नेटचा क्रम आपल्याला इथं शोधायचा आहे. आता याला सॉल्व कसा करायचा. सपोज तुम्हाला नाही बनवता आला, या शब्दांवरून तुम्हाला नाही बनवता आला, क्रम दिलेला आहे पण त्याच्यावरून शब्द नाही बनवता आला, तर काय कराल, ऑप्शन चेक. काय कराल, हे जे क्रम दिलेले आहेत या क्रमाने हे काय करून घ्यायचे, मांडून घ्यायचे. तर एक तर शब्द असा भेटेल जो आपण कधीतरी वाचलेला आहे किंवा अर्थपूर्ण, बाकी 3 असे भेटतील जे कधी आहेतच नाही किंवा काहीतरी गलत आहे स्पेलिंगमध्ये. समजलं. त्याला दोन्ही प्रकारे सोडवू शकतो. इंग्लिशचा नॉलेज चांगला असेल तर पटकन याच्यावरूनच तुम्ही बनवाल. नाही आहे इंग्लिशचा नॉलेज, काही टेन्शन घ्यायचं नाही, ऑप्शन चेक मारा, भेटून जाईल. ठीक आहे. कधी कधी होते साला एवढा भारी शब्द येऊन जाते की त्याच्यापासून आपण अर्थपूर्ण राहते आपल्या दिमागामध्ये पण क्लिक होत, मग सरळ ऑप्शनवर पटकन. ठीक आहे. देन नए शब्द लगाकर पूर्ण बनाना, ते बी येऊ शकतात तुम्हाला. त्यानंतर अजून काय येऊ शकते, तर कोडिंग डिकोडिंग टाईपची येऊ शकतात ABCD वरून. हे बाबू मास्टर काय म्हणते, अक्षरों के समूह पर आधारित. तर आपल्याला असे काही समूह दिलेले राहतील, त्यांच्यामध्ये होऊ शकते आपल्याला म्हणेल की त्याला यस शब्द लावून बघा काय बनते, तर असं वगैरे नाही का. यदि दिए गए सभी शब्दों में उनसे पहले अक्षर यस लगा दिया जाए तो नई व्यवस्था में कितने शब्द से अंग्रेजी के अर्थपूर्ण शब्द बनेंगे. ते बघा वर आपल्याला शब्द दिलेले आहेत, शी, अजून ओल्ड, OLD, SANT बनला असता, हा यस लावला असता तर नाही का. काय दिलेलं आहे, टीन दिलेलं आहे का, अरे टीन, तर STIN स्टीन बनला असता. देन जग दिलेला आहे तर SGUG, तर हा तर कॅन्सल, हा बी कॅन्सल, हा बी कॅन्सल. संतची स्पेलिंग INT आहे, SAINT, तर हा बी कॅन्सल. पण इथं बघा यस जुळल्यावर का बनला, हा, तर हा डबल यस, H हा बी कॅन्सल, तर काय बनला
है ना, तर या प्रकारे पण येऊ शकतात. तर आपण आता मला वाटतं झालं वेगवेगळे टाईप. अजून काय म्हणते, नियम निर्देश पर आधारित. जसं आपल्याला वर निर्देश दिलेला राहील एक नियम की याच्यामध्ये काय करायचं आहे, जेवढे पण 4-5 प्रश्न तुम्हाला देईल खाली त्याच्यामध्ये काय करायचं आहे हा इकडे आपल्याला सांगितलेला राहील की 30 ते 31, 30 और 31 में यही करना है. क्या करना है, निम्नलिखित उदाहरण में से एक नियम दिया गया है, उसके नीचे दिए गए किस विकल्प में उस नियम का पालन किया गया है ज्ञात कीजिए. तर काय म्हणते, 2 अक्षरों के बीच में एक अक्षर छूटा हुआ है. तर या 4 ऑप्शनमधून असा कोणता ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तसा प्रकारचा नियम वापरलेला राहील. तर ते 4ही ऑप्शन तुम्हाला लिहून काढावे लागतील आणि चेक करावं लागेल. तर 2 अक्षरांच्या बीचमध्ये एकच सुटलेला आहे असा कोणता आहे. सपोज ए नंबरच्या इथे दाखवलेला बघा, ते सगळे लिहून पाहिलं. आता होऊ शकते तो 4थ्या नंबरवर राहील, तर चेक करावं लागेल आपल्याला. पहिल्यातनं दुसऱ्यात कितीची गॅप, आपल्याला एकच पाहिजे है ना. तिकडून दिसत नसेल तर इकडे बसा. देन आता इथं काय म्हणते, अंग्रेजी अक्षर वर्णमाला के विपरीत क्रम में है. 4 ऑप्शनमधून कोणत्यामध्ये असे अंग्रेजी अक्षर जे विपरीत क्रममध्ये आलेले आहेत, कोणत्या ऑप्शनमध्ये आलेले आहेत ते तुम्हाला शोधा लागेल. बरोबर, ABCDच्या विपरीत क्रममध्ये आहे ना. तर अशा प्रकारचे पण येऊ शकतात. देन आता बघा आहे आपली काय मास्टर प्रश्नवाली आहे. तर ही कोण सोडवेल, हे कोण सोडवेल, आपण. तिथं पण लक्ष द्यायचं आहे तुम्हाला की पूर्णची पूर्ण मी सोडवून देणार नाही. जे सारख्या टाईपचे राहतील ते तुम्हाला सोडवावे लागतील. नंतर हर टाईपच्या मी 1-1, 2-2, 3-3, 4-4 प्रश्न सोडवून देईन. पण बाकीचे रिझनिंग जेवढी प्रॅक्टिस तुम्ही कराल तेवढा तुमचा फायदा. ठीक आहे, चला बघा. काय म्हणते बघा, ज्याचा पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. ओके, नाही दिसत आहे, अरे दिसत आहे, कोणी दिसत नाही मला. हां, ॲपमध्ये प्रश्न इथं दिसत आहे. ओके, चला लक्ष द्या. अंग्रेजी वर्णमाला में अक्षर जे और टी के ठीक बीच मध्य, ठीक बीच म्हटलं ना, ठीक बीच म्हणजे इकडून जेवढे नंबर सुटले राहतील तेवढे नंबर इकडे. ओके, मध्य कौन सा अक्षर होगा, तर जे याला मार्क करून घेऊ आणि कोण आहे टी. तर टोटल अक्षर किती आहेत, इकडे 3 तिकडे 3 सोडला आपण. सपोज हे 3 सोडला आपण. त्यानंतर अजून किती वाचलेले आहेत 3, तर इकडचे 4 नाही इकडचे पण 4. कोणाला असता ओ. ठीक आहे. देन अंग्रेजी वर्णमाला में बाई ओर से म्हटलं तर येपासून 9वा अक्षर, तर 9वा अक्षर कोणाला असता आय. देन तथा दाही ओर से म्हटलं तर जेट पासून तिकडून मोजत आणले असता ना. हां, 10वा अक्षर म्हटलं तर वरचा क्रम पहा 10वा कोणाला असता क्यू. मोजत बसाल का 1 2 3 4 नाही, आपल्याला नंबर वर तर दिलेला आहे ना, तर हाच नंबर इथं आला असता. अरे कळलं का. हां, तर 10वे अक्षर के ठीक बीच कौन सा अक्षर होगा, तर पुन्हा आपल्याला आय आणि क्यूच्या बीच मधले हे 3 सोडला, याचे पण 3 सोडला, तर कोणता आला असता यम. जमेल. तर आता हा पुन्हा ठीक बीच वाला कोण सोडवल, तिसरा तुम्हाला जमेल. चौथा अंग्रेजी वर्णमाला में प्रारंभ से 7वें अक्षर तथा अंत से म्हणजे इकडून 14वें अक्षर के ठीक बीच कौन सा अक्षर. सेम टाइप आहे. अरे आहे वाढू समोर. हां, देन 5वां यदि अंग्रेजी वर्णमाला के प्रथम अर्धांश के अक्षरों के विपरीत क्रम में लिखा जाए. ओके, प्रथम अर्धांश म्हणजे पहिली जे अर्धी बाराखडी आहे ती विपरीत दिशाने म्हणजे यम इथं आला असता, यल अशा प्रकारे नाही का. हां, लिखा जाए तो 20वें अक्षर के हां बाय में 15वें अक्षर कौन सा होगा. तो 20वां अक्षर तर आपला इथंच आला असता म्हणजे 20 आला असता, आणि हे बाराखडी जी आहे ती इकडून राहिली असती, तिकडून वापस येवायचं आहे आपल्याला.
बायावर म्हणते ना 15वा अक्षर कोणता, तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि हा, पण 7वा कोणता आला असता, यम आला असता की ये आला असता, ये. काहून का अर्धी बाराखडी कशी लिहिलं, अरे समजून राहिले, अरे अर्धी बाराखडी उलटी लिहित नाही ना. हां, तर मग 7व्या अक्षरवर कोण आला असता, आणि आपल्याला 15वा पाहिजे. 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13वा, 14वा, 15वा कोण आला असता, आहे. तर बघा उत्तरामध्ये कुठेतरी असेल आहे. गोष्ट कळली का, काय म्हटलं तर की नाही कळली. लिहित बसाल का तिथं, नाही तर सर तुम्हीच तर म्हणल्या होत्या जसं म्हणलं तसं करायचं. तर त्यानं लिहा म्हणलं तर आम्ही अबे हे ABCD लिहिली आहे ना आपल्याजवळ, त्याच्यावरूनच आपला तिसरा दोडा थोडासा ओके. देन यदि अंग्रेजी माला के द्वितीय अर्धांश मतलब कौन सा, यन पासून तर झेड पर्यंत, याला विपरीत दिशामध्ये लिहिलं म्हणते है ना. अर्धांश तथा नाही कोणता वाचत होतो मी, हाँ विपरीत क्रम में लिखा जाए तो बाये से 20वें अक्षर, बाये से मतलब इकडून मोजणं चालू करून 13 पर्यंत इथं ऑलरेडी झालेले आहेत. 14 कोणाले म्हणाल, समजलं. हां, 20वें अक्षर के बाहे, त्याच्या पुन्हा बाहे. आता ही पूर्ण अशी लिहिलेली आहे इकडे, तर याच्या समोर काय आलं असतं, झेड असं आलं असतं. ह्याच्या समोर झेड, वाय, एक्स असं आलं असतं इकडे, आणि त्याच्या बाया कोणता राहिला असता पुन्हा वापस. अरे आलं असतं म्हणजे आपल्याला इकडे जायचं आहे नंतर. अरे हा उलटा आला असता की नाही. हां, देन हां कुठं गेला, 20वे अक्षर. तर पहिले 20वा अक्षर 13 इथपर्यंत आला. 14, 15, 16, 17, 18, 19, 20 कोण आला असता, टी. हा पूर्ण ABCD इथं आली असते अशी, आणि त्याच्या बाईवर म्हणते पुन्हा बघा, तो उसके बाय 15वा अक्षर कोणसा होगा. तर मग याच्यापासून पुन्हा इकडेच वापस नेणे आहे आपल्याला. तर हा 20 आहे, तर इकडून 5 सोडून द्या म्हणजे हा जवळजवळ 15वा आला असता. नाही 15वा कोणता, हा आला असता. 16, 17, 18, 19, 20 हो यफ आला असता. 5वा, मी तो 6वा वाचलो का, मग कोणता प्रश्न चालू होता, 5वा अक्षर. तो उसके बाहे में 5वा अक्षर, तर याच्या बाहेमध्ये म्हणजे हा चला असता पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, वाय आहे. वाय अरे कळलं काय करायचं आहे. हां, देन 7वा जमेल तुम्हाला, वाचा पटकन. जमेल ना. तर या टाईपचे आता जमतील. अर्धांश वगैरे समजला काय असते, नाही जमावशा करू. अरे म्हणून म्हणलं होतं ABCD लिहा तुम्ही आपल्या जवळनं, करून पहा. वाचता करून पाहिले असता तर कोणाच्या प्रॅक्टिस झाला असता. नाही आम्ही वाचला हो जमल, हवेतल्या गोष्टी तुमचे बयाड. हां बघा मी सांगतो, यदि अंग्रेजी वर्णमाला प्रथम अर्धांश तथा द्वितीय अर्धांश दोनों को विपरीत क्रम में लिखा जाए, तर हा उलटा लिहून तर ये इथं आला असता, आणि हा बाबूजी उलटा लिहून तर झेड इथं आला असता. अरे 1 2 3 4 म्हणजे या प्रकारे मार्किंग 1 2 3 4, आणि इकडे आला असता 26 25 या प्रकारे, नाही का. ओके, आता जसा म्हणलं तसा, पण हा बाबूजी इकडं राहिला असता. ओके. हां, देन काय म्हणते आता, जाए तो दाएं से 10वें अक्षर के बाहे 10 दाएं से 10वा अक्षर कोणसा आला असता, हे अशी आहे आणि हे अशी आहे, म्हणजे हे डायरेक्टली आपल्या झेड पासून इकडे आली असती यन. तर दाएं से म्हणलं तर यन पासून गिनती करणं चालू करून आपण. अरे हो की नाही. हां, यन पासून 10वा अक्षर, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा म्हणजे बबलू. हां, बबलू काय म्हणते, अक्षर के बाय म्हणल्यानंतर पुन्हा कोण्या बाजूला जायला लागल, डाव्या बाजूला जायला लागल. हे अशी आहे ना पूर्ण लिहिलेली इकडे. हां, मग डाव्या बाजूला जा त्याच्या 10वा अक्षर
बबलूच्या डाव्या बाजूला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा कोणाला असता? जी आहे बघा तिकडे. तुम्ही मागे येऊन ॲपमधून चेक करू शकता माझे उत्तर करेक्ट आहेत की. हां क्वेश्चन नाही, ॲपचे क्वेश्चन अलग आहेत. ओके काही टेन्शनच नाही, मग टेन्शनच नाही, बरोबरच आहे. मग मास्तर कोण बरं काय? बरोबरच आहे मास्तर काय? बरोबरच आहे. ओके देन 8व्या प्रकारच्या बघा आता काय म्हणत आहे. यदि ब्यूटीफुल शब्द के अक्षरों को पुनर्व्यवस्थापित करते हुए वर्णमाला के अनुसार लिखा जाए तो वैसे कितने अक्षर होंगे जिनका स्थान क्रम अपरिवर्तित होगा. म्हणजेच ब्युटिफुल शब्द लिहून घ्या म्हणते. यू आहे का? मला हा शब्दाची स्पेलिंगच नाही. हा प्रश्न नाही आहे. हा नाही आहे तर जाऊ द्या. इथून पहा आपल्याला कन्सेप्टिंग मतलब आहे. बादमध्ये क्वेश्चन जरुरी तर नाही हेच येणार आहेत. कॉन्सेप्ट इथून शिका, प्रश्न कुठचेही सोडवा. काय म्हणते. हां आता याला कशानुसार लिहायचं आहे? ABCDच्या क्रमानुसार. या शब्दातले जेवढे पण लेटर आहेत ABCDच्या क्रमानुसार. पहिल्या नंबरवर कोण आला असता? ए आला असता. अरे ए आला असता. नंतर बी, सी तर नाही आहे, ई, देन आय आला असता की एफ आला असता? एफ, एफ आय, देन यल पहिले आला असता. हां मग टी आला असता आणि यू, यू एक तरी आहे काही सारखा? नाही तर बघा कोई नाही, कोई नाही येईल ना. अरे कोई नाही येईल की नाही? हां यू कुठं आला क्रमांकावर? यू डबल आहे तर मग त्याला डबल लिहायचं तिकडे. हां हा एक यू आलेला आहे. हा एक यू आलेला आहे. हां हे एक पेअर आलेली आहे. अजून अजून कोणता म्हणतेस? अरे आहे का? तर एक एक काय म्हणते? बरोबर नाही का? माने बोल, बोल माने. अपरिवर्तित म्हणजे ज्या स्थानावर इथं आहेत त्याच्या स्थानावर त्याच्या. हां तेच तर कोणाला झाला ना. अजून का पाहिजे तर? हाँ देन फॉरगेट, फॉरगेट यदि फॉरगेट के प्रत्येक वर्ण को बाहें से दाई, बाएं से दाएं अंग्रेजी वर्णमाला के अनुसार व्यवस्थित किया जाए तो कितने वर्ण का स्थान अपर. सेम प्रश्न तसाच. ठीक आहे फक्त बाहें से दाएं टाकलं काही फरक पडत नाही. ठीक आहे देन समोर डॅन्श. हां झाला. चला बघा मग फॉरगेटवाला जमेल. आता हे तशाच टाईपचे आहेत पूर्ण. अरे आहेत का? आता हे वेगळे आहेत. ठीक आहे तर इथला एक टाईपचा अजून घेऊन घेतो, या टाईपचा एक घेऊन प्रश्न.
चला बघा, सपोज काय म्हणते बघा, 12वा प्रश्न, 12 नंबरचा बघा, शब्द प्रोडक्ट के अक्षरों के वर्णानुक्रमानुसार पुनर्व्यवस्थित करने पर शब्द में कितने अक्षर, सेम प्रश्न, सेम आहे, शब्द लिहून घ्यायचा आणि ABCD नुसार क्रमानुसार लावा, किती शब्द जागा चेंज करतात, किती लेटर जागा चेंज करतात ते पाहायचा, जमेल. ओके, हा बघा आता समोर वेगळे आहेत काही, काय म्हणते, 13 से लेकर 29 तक निम्नलिखित प्रश्नों में एक शब्द दिया गया है, इन शब्दों में अक्षरों के कितने ऐसे अक्षर युग्म हैं जिनमें प्रत्येक में उसके 2 अक्षरों के बीच, कोण भी बडबड करून राहिला, हाँ शब्द में उतने ही अक्षर है जितने अंग्रेजी वर्णमाला के बीच में है. म्हणजे ABCD मध्ये जेवढे त्यांच्या बीचमध्ये जेवढे लेटर राहतील तेवढेच लेटर त्यांच्या बीचमध्ये त्या नावामध्ये पण आले पाहिजे. जसा एक नाव दिलेलं आहे तुम्हाला ॲरोबिक्स, या प्रकारे दिलेलं आहे. त्यांच्या तुम्ही पहिले काय करू शकता, सीधा नंबरिंग लिहू शकता त्यांची. अरे नंबरिंग लिहून घ्याल. हां 1 ईचा किती दिलेला आहे 5 R 18 O 15 B 2 I 9 C 3 आणि यस किती आहे 19. काय दिसत आहे 15 आणि 19 मध्ये बघा 16 17 18 19 आला की नाही आला. ओ आणि यस ही एक पेअर झाली आहेत का. हां मग अजून काय दिसत आहेत बी आणि सी मध्ये बघा नाही एक लेटर आहे तिथे एकही लेटर नाही. हां बी आणि ई बघा 2 3 4 5 आला असता बी आणि ई. अजून आहे काही नाही. तर अशी किती पेअर भेटले आहे का रे आर ओ नाही बे. आर ओ मध्ये किती सारे लेटर आहे. अजून काय दिसते का लवकर लवकर डोकसा लावा. 9 6 15 नाही. इकडून बघा 1 2 9 10 11 12 13 14 15 आय एन ओ. इकडून मोजला तर कारण दोन पीछे तथा आगे दोनों दिशाओं में म्हणते ना. पण आपण तर पूर्ण फिरून येऊन राहिलेलो आहोत आपण. तर सध्या तर मला 2 भेटत आहेत पण एक पाहू आपण 9 आणि कोणता घेतला होतो 9 आणि 15 नाही 9 आणि 5 म्हणजे आय अन ई आहे का तर पाहून घेऊ. तसा घेतलेला आहे का तर बघा लागेल पहिले मला. कोणत्या नंबरचा होता आय आणि ई घेतलेला आहे बघा. घेतलेला आहे ओ एस निघलेला आहे आणि बी ई 3. तर लक्ष द्या आता इथं तुम्ही काय कराल तुम्ही फक्त तिथलेच पाहिले असते बरोबर. थोडासा तिकडे गेले असते का नाही. तर जायचं आहे तिकडून पण जायचं आहे. इथून तुम्ही पाहिले बी आणि ई. इथून डाव्या बाजूला इकडून उजव्या बाजूला असे पाहिले. पण इकडून फिरून पण तुम्ही इकडून मोजायचे आहे. समजलं का. जसा कोणता होता आय आणि ई ची पेअर बघा. आय आणि ई मला डिफरन्स दिसला पहिले 5 आणि 4 9. मधामध्ये किती आहेत 3 आहेत म्हणजे क्रमांक आला असता 9. तर मी मोजून पाहतो. आता हे वाले बीचचे मोजाल का तुम्ही नाही इकडचे. ठीक आहे. तर 9 आणि 5 तर सपोज हा 5 आहे तर 6 7 8 9 असं मोजू शकता. नाही समजला. अरे हा बी आहे इथे 5व्या नंबरवर
तर त्याच्यानंतर बघा बी आणि आय आणि ई मध्ये किती लेटर आहेत? हा 3 लेटर आहेत, तर इथं पण 3 आहेत बघा. 1 इकडून आला, 2 3. तसंच इथं पण आहेत, इथं पण 3च आहेत है ना. इथं पण 3च आहेत, तर दोन्ही मोजू शकता. टोटल किती पेअर झाले तुमचे? अशा 3 पेअर निघलेले आहेत. वाढू समोर. देन बँगल्स. बँगल्समध्ये पुन्हा तसंच शोधा. आकडे लिहून घेऊ त्याच्यावरचे. 2 1 14 7 12 आणि 5. हां GE 5 6 7 आला असता. AB G आणि E झाला ना. N आणि L, N आणि L. अजून काही आहे? ए ई बघा आहे. हां ए ई ए बी सी डी ई. ओके, किती पेअर निघाल्या? 4. तर असेल उत्तरामध्ये कुठेतरी. आता 4 आहेच नाही, तर 300 अधिक 300. ठीक आहे, करता येईल या टाईपचे प्रश्न. वाढून समोर. 30 पर्यंत ते झाले. आता 31 पासून 30 पर्यंत होते ना, का 29 पर्यंत होते? 30 पासून समोर बघा. आता दिसते प्रश्न. काय म्हणते? शब्द साइट्रस में प्रत्येक स्वर के पहले वाले वर्ण को अंग्रेजी वर्णमाला के अनुसार उसके अगले वर्ण में बदल दिया जाए और बाकी सभी वर्ण नहीं बदले, तब नए शब्द में कौन सा वर्ण नहीं होगा? है, चलो देखते हैं क्या बोला है. ABCD कुठं गेली तरी. हां हे आहे. साइट्रस पहिले लिहून घ्या. वे आपल्यासोबत काही खुन्नस आहे का रे लाईटवाल्याची?